तर उद्धव ठाकरे कर्जाचा बोजा असलेल्या संत एकनाथ साखर कारखान्याचे विनापरवानगीने भूमिपूजन करणार असल्याचा भाजपचे तुषार शिसोदे यांचा आरोप। तर कर्जाचा बोजा असलेल्या संत एकनाथ साखर कारखान्याच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे येत असून सर्व भूमिपूजन विना परवानगीने भूमिपूजन होत असल्याचा आरोप भाजपचे तुषार शिसोदे यांनी पत्रकार परिषदेत केलाय। येत्या 15 तारखेला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव गटाचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे संत एकनाथ कारखान्यावर विविध प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी येत आहेत। आता मी त्या कारखान्याचा 7 वर्ष चेअरमन राहिलेलो आहे आणि आता सध्या मी रनिंग तिथं डायरेक्टर आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कारखाना भाडेतत्वावर सचिन घाळ कंपनीला चालवला गेलेला आहे। या कारखान्यावर 58 कोटीचं कर्ज आहे आणि त्याच्यात ह्या नवीन एक प्रकल्प नाही, कमीत कमी 5 ते 6 प्रकल्पाचे उद्घाटनासाठी भूमिपूजनासाठी ते येत आहेत। तर हे अक्षरशः याच्यामध्ये काहीही कुठल्याही प्रकारची तथ्य नाही आहे। त्याचं कारण असं आहे की या प्रकल्पाचे पहिले वार्षिक सभेत ठराव व्हायला पाहिजे, मासिक बैठकीत त्याचा विषय मांडला गेला पाहिजे, त्याच्यानंतर ते गव्हर्नमेंटकडे प्रस्ताव गेले पाहिजे आणि गव्हर्नमेंटच्या मान्यतेनंतर हे भूमिपूजन ठेवायला काही हरकत नाही। पण अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारच्या परवानग्या माझ्या माहितीस्तव नाही आहे, मी बघितलेलं आहे, मला ते सगळं माहिती आहे। अशा कुठल्याही परवानग्या नसताना हा भूमिपूजनाचा अट्टहास कशासाठी करतायत ते सचिन घाळ, याच्याविषयी मला आज समाजासमोर आणि आमच्या जे पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्यासमोर हे मांडण्यासाठी मी खऱ्या अर्थाने हे समोर घेतलेला विषय आहे। याच्यामध्ये जवळजवळ आता त्यांनी 5 ते 6 प्रकल्प आहेत, त्याचं उद्घाटन ठेवायचं, कारण नवीन 5,000 टनी कारखाना काढायचा आहे, त्याच्यानंतर 1 लाख लिटरची डिस्लरी काढायची, को जनरेशन आहे, त्याच्यानंतर मंगल कार्यालयाचं उद्घाटन आहे, पण मंगल कार्यालय बांधून 2.5 वर्ष झालेली आहे आणि आज त्याचं उद्घाटन होतंय। ते एक आश्चर्याचा धक्काच माझ्यासाठी मी मानतोय आणि ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना उद्धव साहेबांना नसावी असं माझा याच्यामध्ये आरोप आहे। आणि हा कारखाना एक तर कर्जाच्या खाईत डुबलेला आहे पहिलाच, मग ह्या कारखान्याला एवढं कर्जाच्या खाईत असताना पुन्हा कुठली बँक आणि कुठली फायनान्स कंपनी या कारखान्याला कर्ज देईल या प्रकल्पासाठी, एक मला त्याच्यामध्ये वाटतंय। आणि याच्या सगळ्याच्या पाठीमागं याचा उद्देश असा असावा का येणारी आता विधानसभाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे जर करणार असतील तर ते योग्य नाही, म्हणजे तेच समोर घेऊन तो विषय त्यांनी हाताळायचे, त्यांची भूमिका याच्यामध्ये स्पष्टपणे दिसते। माझं नाव मी संचालक असल्यामुळे तिथं त्यांनी टाकलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं होतं का सगळं संचालक मंडळ प्रवेश करणार। मी भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा सहकार आघाडीचा अध्यक्ष आहे, गेल्या मागच्या 4 वर्षी मी तालुका अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। पैठण तालुक्यामध्ये मी चिटणीस म्हणून जिल्ह्याचा राहिलेलो आहे आणि भारतीय जनता पार्टी सोडण्याचा माझा विषयच येत नाही। मी एक सच्चा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय, म्हणून मी आणि माझ्याबरोबर अजून 5 संचालक आहे, ते प्रवेश करणार नाही। 100% उद्धव ठाकरे साहेबांची दिशाभूलच होती नाही। आणि संजय राऊत सारखे भाजपवर जे आरोप करतायत का भाजपची ही योजना खोटी, ती योजना खोटी, सकाळ झाली का आपल्याला पहिली बाईट 30 टीव्ही लावली का 30 दिसती। मग माझं त्यांना या निमित्ताने सांगणं आहे तर तुम्ही एका ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर आरोप करता आणि एका ठिकाणी तुम्ही विना परवानगी असलेल्या प्रकल्पाचं तुम्ही भूमिपूजन करायला 15 तारखेला पैठण तालुक्यात येत आहे।